ज्या विद्यार्थ्यांनी 2025-26 साठी सीईटीची एक्झाम दिलेली असेल ते विद्यार्थी बीएडला ॲडमिशन घेऊ शकतात। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागणार आहेत जसे की सीईटी ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे आपल्याला डॉक्युमेंट्स ऑनलाईनमध्ये अपलोड करावे लागतात त्याबद्दलची जी लिस्ट आहे ही विद्यार्थ्यांनी एकदा संपूर्ण डॉक्युमेंट चेक करणं आहे आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करून ठेवायचे। या व्हिडिओमध्ये सांगितलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी रेडी करून ठेवा। तर बघू शकता बीएड ॲडमिशन 2025-26 डॉक्युमेंट लिस्ट। तर यामध्ये दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स हे विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट असणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला सीईटीचे स्कोर कार्ड, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे विद्यार्थ्याची, त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काढू शकता, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट। तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट भरपूर विद्यार्थ्यांचे एक्सपायर झालेले आहे, तर कोणी अप्लाय सुद्धा केलेला नसेल तर तुम्ही अजूनही काढू शकता कारण की अजूनही वेळ आहे ॲडमिशन प्रोसेसला। त्यामुळे जर डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही डॉक्युमेंट आताही सेतूमार्फत काढू शकता। तर सर्व डॉक्युमेंट रेडी करा आणि नॉन क्रिमिनल एकदा चेक करा जर तुमच्याकडे असेल तर ते एक्सपायर झालेलं आहे का। जर एक्सपायर झालेलं असेल तर परत तुम्हाला न्यू काढणं गरजेचं राहणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्याला कास्ट व्हॅलिडिटी, तर कास्ट व्हॅलिडिटी अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे आणि प्रोफेशनल कोर्समध्ये बीएड कन्वर्ट झाल्यामुळे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागणारच आहे। तर जेही विद्यार्थी कास्टमध्ये येतात त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्याला 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट आणि त्यानंतर बघू शकता तर डिग्रीची मार्कशीट। तर डिग्रीची मार्कशीट किती लागणार, ऑल सर्व सेमिस्टरच्या मार्कशीट लागेल। जर तुमची डिग्री 3 वर्षाची असेल तर तुम्हाला 6 मार्कशीट लागेल आणि जर तुमची डिग्री 4 वर्षाची असेल तर तुम्हाला 8 मार्कशीट लागेल आणि संपूर्ण मार्कशीट तुम्हाला लागणार आहेच। त्यामुळे डॉक्युमेंट्स एकदा चेक करा कारण भरपूर विद्यार्थ्यांकडे मार्कशीटमध्ये सुद्धा कमी असतात, त्यामुळे मार्कशीट सुद्धा चेक करून ठेवा की आपल्याकडे संपूर्ण मार्कशीट आहेत का। आणि काही विद्यार्थ्यांची पीजी झालेली आहे त्यांना सुद्धा पीजीच्या संपूर्ण मार्कशीट लागणार आहे। आणि या वर्षीचे डॉक्युमेंट जे सांगत आहे आपण हे दरवर्षी डॉक्युमेंट आम्हाला लागत आहे आणि त्यामध्ये भरपूर जे विद्यार्थी आहे डॉक्युमेंट्समुळे त्यांची जी प्रोसेस आहे ही थांबवण्यात येते कारण की त्यांचा जो फॉर्म आहे हा अप्रूव्ह होत नाही त्यामुळे। त्यानंतर बघू शकता जे विद्यार्थ्यांनी लास्ट एज्युकेशन कंप्लीट केलेलं असेल XYZ तिथून तुम्हाला एक TC मिळाली असेल म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट हे लागणार आहे। त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि विद्यार्थ्याला आधार कार्ड लागणार आहे। आणि त्याचप्रमाणे बघू शकता तर भरपूर जे विद्यार्थी आहे बीएड करतात परंतु एखादं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 वर्ष गॅप पडलेली आहे आणि आता बीएड करत आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सेतूमधून तुम्हाला गॅप सर्टिफिकेट काढावं लागेल। तर तुम्ही आता सुद्धा गॅप सर्टिफिकेट काढून ठेवा जेणेकरून ॲडमिशनमध्ये तुम्हाला ते द्यावंच लागणार आणि 100% ॲडमिशन प्रोसेसला लागणार आहे। आणि रिझर्वेशन सर्टिफिकेट जर कोणाचे कोणते रिझर्वेशन असेल, हँडिकॅप, स्पोर्ट, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी। जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुमचा प्रवेश रद्द सुद्धा होऊ शकतो। विद्यार्थ्याला सीईटी मध्ये किती मार्क्स असले, 99 जरी पर्सेंटेज असेल तुमचा आणि जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल, जर तुम्ही कास्टमध्ये येत आहे तरी तुम्हाला प्रवेश मिळणार नाही आहे कारण कास्ट व्हॅलिडिटीचं महत्त्व खूप आहे बीएड ॲडमिशन 2025-26 ला। त्यामुळे डॉक्युमेंट रेडी करा।